वेदांत नितीन ढामले आहे। मी ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत असताना मला विशेष आनंद होत आहे। मी आपणासमोर आज संविधान दिन या विषयावर बोलणार आहे। हातात काही नाही, कारण ही आग हातात पकडता येत नाही, ही आग फक्त मनात पेटवता येते आणि ही आगीचं नाव म्हणजे संविधान। या आगीचं नाव म्हणजे संविधान। आज 75 वर्ष झाली, 75 वर्ष झाली हा संविधान आपल्याला एकच प्रश्न विचारतंय आणि तो प्रश्न म्हणजे की तू भारताचा नागरिक आहेस याचा तुला अभिमान आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपणा सर्वांना ही भेट दिली। ती भेट देत असताना त्यांनी काय म्हटलं माहितीये का? त्यांनी असं म्हटलं की मी हे संविधान दिलंय, ते चांगलं दिलंय, परंतु त्याला जपणारी लोक ती पण चांगली असायला हवीत। मग हा दिवस, हा 26 नोव्हेंबरचा दिवस प्रत्येक वर्षी आपल्याला आठवण करून देतोय की हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे की आपल्या संविधानाचं रक्षण करणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस केवळ पेन चालवला नाही, तर त्यांनी तळहाताची आग चालवली। कारण त्यांना माहिती होतं जर हे संविधान फाटलं तर देशाचे 2 तुकडे होतील आणि संविधान म्हणजे नक्की काय? कलम 14 रिक्षावाल्याला आणि पंतप्रधानाला एकच न्यायालय, कलम 21 मला माझ्या बहिणीला रात्री 12ला सुद्धा अभिमानाने घरी येता आलं पाहिजे, कलम 51 मला माझ्या देशासाठी वेळ येईल तेव्हा शहीद होण्याची माझी तयारी पाहिजे, कारण ती माझी जबाबदारी आहे। मित्रांनो, संविधान हे केवळ पुस्तकात नाही, संविधान हे रस्त्यावरती आहे। पोलीस ज्या वेळेला सर्वसामान्य माणसांना आदराने बोलवतात त्यावेळेला ते संविधान आहे। एखादा शिक्षक गरीब मुलाला म्हणतो की बाळा तू डॉक्टर होऊ शकतोस, ते संविधान आहे। ज्या वेळेला आपण रांगेत उभे राहतो आणि रांग मोडत नाही त्यावेळेला ते संविधान आहे। म्हणजे याचाच अर्थ असा की संविधान हे सर्वत्र आहे। मग नक्की या संविधानाने आपल्याला दिलंय तरी काय? या संविधानाने एका चहा विकणाऱ्या मुलाला पंतप्रधान होण्याचा अधिकार दिलाय। या संविधानाने एका मुलीला वैमानिक होण्याचा अधिकार दिलाय। मग मित्रांनो, फक्त अधिकार हक्क घ्यायचे आणि थांबायचं का? नाही हो। तर त्या ठिकाणी संविधान सांगतं की स्वच्छता ठेव, संपत्ती जप आणि महिलांचा आदर कर, कारण हक्क, अधिकार आणि कर्तव्य यांचा मिळून एक माणूस एक चांगला नागरिक तयार होत असतो। आजच्या महोत्सव पूर्तीच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो। तो प्रश्न म्हणजे असा की आपण सर्वांनी हे संविधान वाचले का? ते समजून घेतलंय का? आणि त्याप्रमाणे जगतोय का? आज काय चाललंय? मोबाईलवर 100 रील्स, परंतु संविधानाचे एक कलम नाही, जात धर्माचे झेंडे पण तिरंग्याला सलाम नाही। आपण आज मोबाईलवर रील्स पाहतो, पण संविधान सांगतं की देश पहिला। आपण आज जात धर्म पाळतो, पण संविधान सांगतं आम्ही भारताचे लोक। त्याच्यामुळं मी आज इथे एक शपथ घेऊ इच्छितो, या लाल मातीची शपथ, या भगव्या तिरंग्याची शपथ आणि या संविधानाची शपथ। जोपर्यंत माझ्या शिरांमध्ये रक्त वाहते ना तोपर्यंत मी हे संविधान वाचेल, संविधान जागवील आणि संविधानासाठी लढेल। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, संविधान वाचलं तर आपली लोकशाही वाचेल, लोकशाही वाचली तर आपला भारत वाचेल आणि आपला भारत देश वाचला तर आपण वाचू। म्हणून आजपासून एकच नारा, एकच ध्यास, जय संविधान, जय संविधान। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।